नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आज आपण बनवणार आहोत मटकीची भाजी. सगळ्यात आधी मी चहा बनवला, चहा पिऊन घेते. मटकीमध्ये मी थोडंसं पाणी ओतून घेतलं, ती स्वच्छ धुवून मी साईडला ठेवली. आता मी कांदा कट करून घेतला, मिक्सरच्या भांड्यात टाकलं. त्यानंतर मी आता खोबरं कट करणार आहे. खोबरं थोडंसं घेतलं, ते थोडं पातळ असं कट केलं. कांद्याच्या डोळ्याला तिखट लागते. खोबरं कट करून आता ते पण मी मिक्सरच्या भांड्यात भरणार आहे. खोबरं पातळ कापलं तर मग दाताखाली येत नाही आणि वाटण पण आपलं बारीक होतं, त्यामुळे ते थोडंसं बारीक कट करून घ्यायचं. आता मी इथं लसणाच्या पाकळ्या घेणार आहे. लसणाच्या पाकळ्या पण 7-8 लसणाच्या पाकळ्या घेऊया. 4 जणांची भाजी आहे ही. त्यानंतर मी आता कढीपत्ता घेतला आहे, थोडी कोथिंबीर घेतली. दोन्ही मी आता धुवून घेते. आपण आता वाटण असं तयार केलेलं आहे थोडं पाणी टाकून. आता मी गॅसवर पातेलं ठेवले, त्यात थोडंसं तेल टाकते. त्यानंतर त्यात आता मी ॲड करणार आहे कांदा लसूण मसाला, लाल तिखट, हळद, गरम मसाला. त्यानंतर थोडासा कढीपत्ता ॲड करणार आहे मी वाटणामध्ये मी केलं आहे. आता मी फोडणीसुद्धा ॲड करणार आहे थोडासा. त्यानंतर आता मी टाकणार आहे आपलं वाटण, ते मी चांगलं परतून घेणार आहे. वाटण परतून झाल्यानंतर तर थोडं मीठ टाकलं आहे. परत एकदा मी थोडंसं त्याला परतून घेणार आहे. त्याला चांगलं तेल सुटलं की त्यानंतर मी त्यात मटकी ॲड करणार आहे. बघू शकता तुम्ही, मटकी ॲड केली मी. आता त्यात थोडं पाणी टाकून भाजीला चांगली उकळी येईपर्यंत आणि भाजी चांगली शिजेपर्यंत आपण वाट बघूया. अशी झाली आहे आपली भाजी. शिजल्यानंतर अशी दिसते.